उद्धव साहेबांनी एकटे लढले होते तेव्हा 63 सीट आले होते ना. मग अशी काय गरज पडली आपल्याला या काँग्रेसबरोबर जाण्याची, या राष्ट्रवादीबरोबर जाण्याची. त्यांनी उद्धव साहेबांना बिचारा भल्या वेळा माणसाला या राष्ट्रवादीच्या शरद पवारनी गेम केला, पॉलिटिकली गेम केला. घोषणा द्या जरा. बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आज पुन्हा आपण आहोत मातोश्रीवर, जोगेश्वरीच्या मातोश्रीवर. तर या ठिकाणी आपण वायकर साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर आपण आहोत. आपल्यासोबत माजी नगरसेवक सुभाष सावंत साहेब आहेत, जे आज अनेक दिवस झाले शिंदे गटात येऊन त्यांनी खूप कामं केली आहेत, लोकांची सेवा केलेली आहे. आणि आज जेव्हा लोकसभेची निवडणूक आलेली आहे तेव्हा आता त्यांच्यावर मुख्य जबाबदारी आपल्याला बघायला मिळते आणि ते पार पाडायच्या तयारीत आहेत. आणि कशा पद्धतीने ही निवडणूक लढली जाणार आहे, शिवसेनेची ही सीट उत्तर पश्चिम जिल्ह्याची कशी निवडून आणायची याबाबत त्यांच्याकडे काय आराखणी आपण बघूया. आणि उद्या या ठिकाणी असं कळतं आहे आतून की कदाचित रवींद्र वायकर साहेब हे लोकसभा उत्तर पश्चिम जिल्ह्याचा फॉर्म भरण्यासाठी निघणार आहेत. तर आपण बघूया कशी तयारी आहे. आपल्यासोबत सुभाष सावंत साहेब. सुभाष सावंत साहेब, आपलं हार्दिक स्वागत. साहेब, कसं बघताय तुम्ही की आता लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना उत्तर पश्चिम जिल्ह्याचं हे नाव जे आहे ते कुठेतरी आता जाहीर होताना दिसतंय आणि वायकर साहेबांचं नाव पुढे येतं आहे, कशी तयारी तुम्ही बघताय? वायकर साहेब हे जुने आरामासाचे शिवसैनिक आहेत. मला आठवतं की 92 साली जेव्हा आम्ही दोघेही नगरसेवक म्हणून कॉर्पोरेशनला गेलो होतो, माननीय आमदार रमेश मोरे यांच्या आशीर्वादाने, आणि आम्हाला आशीर्वाद होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब. त्यांच्यामुळे आज आम्ही उभे आहोत. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आज या संपूर्ण मुंबईमध्ये काम करतो आहे. आणि आजचा दिवस शिंदेसाहेबांनी जो या ठिकाणी आम्हाला निर्माण केला आहे, शिंदेसाहेबांकडे बघून आम्ही, बाळासाहेबांकडे बघून आम्ही या बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये आमचे निशाणी धनुष्यबाण आहे, सगळे कार्यकर्ते आहेत. चिंता करायची कुठलीही गोष्ट नाही. कोणाच्याही विरोधात बोलण्याची आम्हाला गरज बसत नाही. कामाच्या जोरावर वायकर साहेब हे एक असे जबरदस्त आमदार आहेत की पूर्वी जोगेश्वरीला दंगल जोगेश्वरी विभाग म्हणून संबोधित जायचं, पण आज या जोगेश्वरीची कायापालट एवढी झालेली आहे की लोकंसुद्धा आज जोगेश्वरीला पहिल्या प्रथम मान्यता देतात. म्हणून अशा व्यक्तीला जर आपण लोकसभेत पाठवलं तर मला वाटतं निश्चितपणे पूर्ण या उत्तर पश्चिम 27चं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे वायकर हे कर्मठ कार्यकर्ता आहे. वायकर हे काम करणारा व्यक्तिमत्व आहे. वायकर हे ज्येष्ठ नागरिक असो या सगळ्यांचा सन्मान करणार. मी नागरिकांना विनंती करतो की हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांचा लोकसभा आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या या देशाला, भारताला आज 5व्या स्थानावर नेलं आहे त्याचं पण काहीतरी गणित आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांना विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांनी विसरले देखील नाही. आज कुठच्याही सभेमध्ये ते नाव घेत आहेत. म्हणून नरेंद्र मोदींचं हात बळकट करायचं असेल आणि या भारतामध्ये एकमेव सत्ता जर आणायची असेल, त्याच्यामध्ये कुठेही राजनीती नाही, कुठेही कूटकारस्थान नाही आणि कुठेही काही नाही. फक्त एकच ध्येय, आपल्या भारताला बलराष्ट्र बनावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. खूप सुंदर तुम्ही विषय मांडलाच आहे. पण माझा एक आता विषय असा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही बघताय की मतदार हा कुठेतरी जेव्हा कट्ट्यावर जेव्हा चर्चा होत असते त्यावेळेला हा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की आता जे मतदार आहेत ते काही उद्धव साहेबांच्या मागे उभे आहेत, आता काही आहेत ते आता मोदीजींकडे बघून मतदान करणार आहेत. तर त्या मतदारांना तुम्ही काय सांगाल? कारण की ज्या पद्धतीने जर एका बाजूला उद्धव साहेबांना मतदान करायला गेलं, उद्धव साहेबांबद्दल अभिमान आहे बऱ्याच मतदारांना, तर ते जर मतदान करायला गेलं तर होतात पंतप्रधान राहुल गांधी. आणि एकीकडे आपल्या मोदीजींचा जो विकासाचा विषय आहे हा प्रत्येक लोकांना म्हणजे मान्य आहे. तर आता तुम्ही कसं बघता, मतदारांना काय सांगाल जे आपले मराठी मतदार आहे त्यांनी मतदान कसं करावं? बघा, काँग्रेसच्या विरोधात आम्ही आयुष्यभर लढत आहोत.
काँग्रेसच्या विरोधात आम्ही शिवसेना उभी केली, बाळासाहेबांनी उभी केली. काँग्रेस हा आमचा एक नंबरचा शत्रू मानला गेला आहे. कित्येक शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यावेळेला शिवसेना उभी करताना. कित्येक शिवसैनिकांच्या घरावरती वाळवंट पडलं. कित्येक शिवसैनिक जेलमध्ये गेले, काही स्वर्गवासी झाले, काहींना गोळ्या लागून गेल्या, काही अनेक अपघातात गेले. पण आम्हाला फक्त वाईट एकच वाटते की आयुष्यभर आम्ही लढाई त्या पक्षाशी केली, केसेस घेतले आणि अशा पक्षाबरोबर आम्ही युती करावी हे कधी न पटणारं गणित आहे. कधीच माझ्यासारखा कार्यकर्ता तर मी कधीच पटवून घेऊ शकत नाही. उद्धव साहेबांनी एकटे लढले होते तेवढा 63 सीट आले होते ना. मग अशी काय गरज पडली आपल्याला या काँग्रेसबरोबर जाण्याची, या राष्ट्रवादीबरोबर जाण्याची. त्यांनी उद्धव साहेबांना बिचारा भोळ्यावेळ्या माणसाला या राष्ट्रवादीच्या शरद पवारनी गेम केला, पॉलिटिकली गेम केला आणि ते समोर दिसतं आहे, ते बघतो आहे आम्ही, डोळ्यात अश्रू येत आहे. शिंदेसाहेबसुद्धा एक कर्मठ कार्यकर्ता होता. शिंदेसाहेब एक तळागाळातला कार्यकर्ता होता. शिंदेसाहेबांबद्दल कोणी वाईट बोलणं ही खरंच बरोबर गोष्ट वाटत नाही. समजा मतदारांना काय सांगाल आता? मतदारांना बरोबर माहिती आहे या भारताचं नेतृत्व कोण करतं. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, या नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी लोक उभे राहणार. राजकारण मला माहिती नाही, मी कुठच्या पक्षाचा विरोध करत नाही किंवा कुठच्या ह्याचा विरोध करत नाही. मी म्हणतो की शिवसेना ताटमानाने तेव्हाही उभी राहिली, आजही ताटमानाने उभी आहे. आजही धनुष्यबाण घेऊन शिंदेसाहेबांनी लढाईसाठी उतरलेले. माझं एकच मत होतं की ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या अत्यंत वाईट घडलेल्या आहेत, पण त्याचा आता विचार करून काही चालणार नाही. फक्त नागरिकांना एकच म्हणणं आहे, नरेंद्र मोदी कुठे, मी दुसऱ्याचं नाव घेत नाही, ते कुठे, कसा देश चालवणार आहे, कोण चालवणार आहे देशाला? शरद पवार चालवणार, राहुल गांधी चालवणार, ममता बॅनर्जी चालवणार. यांच्यामध्ये एक सूत्रता नाही आहे. आणि शरद पवारने सुद्धा काँग्रेस फोडूनच राष्ट्रवादी बनवली. मला काय शरद पवार एवढं बोलण्याचं माझे हे नाही आहे, पण इथे जळतं आहे. बरोबर, शिवसेनेत आजही जळतो आहे. तुम्ही बघा, शिवसेनेत आज जरी ताट राहिला असेल ज्या शिवसेना उद्धवसाहेब गटाचे, तरी मतदानाच्या वेळी त्यांचा आत्मा जागेल. आणि बाळासाहेब जे होते त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या कॅसेट बघतोय, काय कशासाठी आणि का हा अट्टहास झाला याचं गणित आजपर्यंत केलं नाही. माझी विनंती आहे, देवाकडे विनंती आहे की शिवसेना ही अबाधित राहिली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी शिंदेसाहेब करतायत ती अबाधित राहिली पाहिजे. त्या शिवसेनेने त्याचं काम करावं, या शिवसेनेने नागरिकांचं काम करावं. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम जनता. राजकारण जे आहे ते 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 जूनला जनता ठरवेल, दूध का दूध, पाणी का पाणी. एक मात्र नक्की आहे, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण शिंदेसाहेबांचं जे नेतृत्व आजच्या तारखेला आहे ते तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये सक्सेस होणार. ते कुठच्याही कार्यकर्त्याला कमी लेखत नाही, कुठच्याही कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करत नाही. हेच आजचं गणित आहे. थँक्यू सर. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने सुभाष सावंत साहेब यांनी विषय मांडला की कशा पद्धतीने शिवसेना ही काम करते आहे. आणि आज ज्या पद्धतीने रवींद्र वायकर साहेबांचं नाव पुढे आलेलं आहे, कदाचित उद्या 30 तारीख आहे आणि उद्या ते फॉर्म भरायला निघणार आहेत, त्याचीच तयारी या ठिकाणी जोरशोरात सुरू आहे. आता बघूया पुढची तयारी कशी होते. आणि त्यांनी संपूर्ण विश्वास दाखवलेला आहे की मोठ्या प्रमाणात लोक मतदार बाहेर पडतील मतदान करायला. आणि शेवटी मतदान करताना तरी नक्कीच त्यांना बाळासाहेब आठवतील आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारी हे जे मतदार आहेत हे मोठ्या संख्येने मतदान करतील आणि रवींद्र वायकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणतील असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं. मी आपला अतुल आपली बातमीमध्ये इथेच थांबतो. पुढे भेटूया पुन्हा. थँक्यू.